Hi students, previous lecture ला आपण प्रोसिजर ऑफ लोकेटिंग सेंट्रॉइड ऑफ ए कंपोजिट प्लेन फिगर्स. प्लेन फिगर म्हणजे कोणकोणते आहेत? म्हणजे प्लेन फिगर म्हणजे नॉर्मली आपण काय असणार आहे, ट्रायंगल असेल, एरिया असेल, सर्कल असेल, क्वाड्रंट असेल, सेमी क्वाड्रंट असेल. ओके, हे जे आपण प्लेन फिगर्स बघितले, त्याचं एरिया आपण बघितले, त्याचं सेंट्रॉइड बघितलं आहे, त्याचं लोकेशन ऑफ सेंट्रॉइड बघितलं आहे किंवा त्याला पोझिशन म्हणतो आपण. या सगळ्या गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेल्या आहे. परंतु तिचा जर प्लेन सेंट्रॉइड फिगर सेंट्रॉइड आपला कंपोजिट फिगरचा दाखवायचा झाला, आता कंपोजिट फिगर म्हणजे काय की ते जे प्लेन एरियाज आहेत ते 2 किंवा 3 प्लेन एरियाज एकत्र आल्यानंतर जी फिगर तयार होते ती म्हणजे काय, कंपोजिट प्लेन फिगर. ओके, तिचा सेंट्रॉइड, त्याचा एकत्रित सेंट्रॉइड जो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जो आपण दाखवणार आहे. ओके, तो आपल्याला काय करायचा आहे, कसा फाइंड आउट करायचा आहे. मग ते सेंट्रॉइड काय असणार आहे, एक्स बार आणि वाय बार, कॅपिटल एक्स बार अँड कॅपिटल वाय बार, त्या कंपोजिट फिगरचा काय असणार आहे तो दाखवायचा आहे. आता एक्स बार म्हणजे काय, त्या कंपोजिट प्लेन फिगरचा जो सेंटर पार्ट आहे त्या सेंटर पार्टचं वाय ऍक्सिस पासून अंतर, वाय ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे एक्स बार, बरोबर आहे. त्यानंतर वाय बार म्हणजे काय, त्या कंपोजिट प्लेन होल प्लेन फिगर आहे त्याच्या सेंटरचं एक्स ऍक्सिस पासून असलेलं अंतर. ओके, जे काय अंतर आहे ते म्हणजे काय, नथिंग बट व्हर्टिकल अंतर, ते अंतर ते जे काय आहे ते म्हणजे काय, नथिंग बट वाय बार. सर ते तर आपल्याला एक्स बार आणि वाय बार काय करायचं, फाइंड आउट करायचं. फर्स्ट स्टेप काय बघा, जी कंपोजिट फिगर आहे ती काय करायची आहे, डिवाइड करून घ्यायची आहे. म्हणजे ट्रायंगल असेल, रेक्टँगल असेल, सर्कल असेल, अशा पद्धतीने आपल्याला सुटेबल एरिया काढता येईल त्या पद्धतीने ते डिवाइड करून घ्यायचं आहे. त्या प्रत्येक फिगरला एरिया 1, एरिया 2, एरिया 3 असं काय करायचं, नेमिंग द्यायचं आहे. आणि प्रत्येक फिगर मध्ये त्याचा जो सेंटर पार्ट असेल, जो मुख्य भाग म्हणतो आपण त्याला, मध्य भाग म्हणूया, त्याला C1, C2, C3 किंवा G1, G2, G3 असं नाव द्यायचं आहे. फर्स्ट स्टेप नंबर 1. त्यानंतर ना तो जो एक कंपोजिट फिगर दिलेला आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नेहमी प्लेस करायचा आहे. ओके, आणि त्याचं डिटेलिंग करायचं आहे. स्टेप नंबर 3, प्रत्येक फिगरचा कॅल्क्युलेट एरिया. सो प्रत्येक जो काय प्लेन फिगर आपण काय केले आहे, डिवाइड केलेला आहे, त्याचा काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करून घ्यायचा आहे. दॅट इज एरिया 1, एरिया 2, एरिया 3. ओके, त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचा आणि टोटल एरिया सुद्धा तिथं काय करायचं, काउंट ठेवायचं. टोटल एरिया म्हणजे काय असेल, प्लेन फिगर एरिया 1, एरिया प्लेन फिगर ऑफ एरिया 2, प्लेन फिगर ऑफ एरिया 3, याचं जे काही ऍडिशन असेल ते म्हणजे काय, टोटल ऍडिशन. ए इज इक्वल टू स्मॉल a1 प्लस स्मॉल a2 प्लस स्मॉल a3 डॅश डॅश. ओके, स्टेप नंबर 4, ड्रॉ द लाईन ऑफ सिमेट्री. ओके, आता सिमेट्री लाईन म्हणजे काय की जे काय 2 ते 3 प्लेन फिगर्स असतील, ओके, त्याचा जो काय प्रत्येकाचा जो काय मध्य भाग असणार आहे, मध्य भाग आपण ज्या ठिकाणी सर्व त्याची जी काय एरिया अॅक्युमुलेट होईल, ओके, किंवा त्याची जी काय पूर्ण सेंटर पार्ट जो असेल, ओके, त्या 2 किंवा 3 प्लेन एरियाचा सेंटर पार्ट जर एकाच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये असेल तर लाईन ऑफ त्याला काय म्हणतात, नथिंग बट सिमेट्री. जर ते 3 पार्ट, आता हा खूपच महत्वाचा आहे, ड्रॉ द लाईन ऑफ सिमेट्री इफ एक्झिस्ट असेल तर, इफ देर इज एनी लाईन ऑफ सिमेट्री दी सेंट्राइड लाईज ऑन धिस प्लेन लाईन. आता ते जे 3 किंवा 4 प्लेन फिगर्स असेल त्याचा सेंटर पार्ट जर एकाच लाईन मध्ये असेल तर त्याला काय म्हणतात, लाईन ऑफ सिमेट्री. ओके, तर तिथं काय करायचे, ते ड्रॉ करायचे आहे आणि तो सेंट्रॉइड जो आहे तो नेहमी त्या लाईन वरतीच काय असतो, अस्तित्व असतो, म्हणजे एक्झिस्ट आहे तो. सो हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तुम्हाला ते समजेल एक्झाम्पल घेतलं. ओके, जर तशी लाईन ऑफ सिमेट्री असेल तर 3 केसेस आहेत. इफ देर इज व्हर्टिकल लाईन ऑफ सिमेट्री म्हणजे ते 3 पार्ट्स, सॉरी 3 सेंट्रॉइड पॉइंट्स एकाच व्हर्टिकल लाईन मध्ये एकत्र होत असतील किंवा एकाच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये असतील, व्हर्टिकल लाईन ऑफ ऍक्शन मध्ये, तर तर द व्हॅल्यू ऑफ एक्स बार कॅन बी डायरेक्टली रिटर्न. त्यावेळी तुम्हाला एक्स बार ही जी आहे ती डायरेक्टली व्हॅल्यू मिळते. तुम्हाला त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायला लागणार नाही, a1x1 प्लस a2x2 प्लस a3x3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. हा जो एक्स बार साठी आपण एरिया काढला पाहिजे आणि एक्स बार x1 म्हणजे काय, y ऍक्सिस पासून त्याचं अंतर काढलं पाहिजे, किंवा a2 आणि y ऍक्सिस पासून अंतर x2, अशा प्रकारचं अंतर काढायला लागत नाही. डायरेक्ट तुम्हाला एक्स बार ह्यामध्ये काय होतो, मिळून जातो जर लाईन ऑफ सिमेट्री काय असेल, व्हर्टिकल असेल तर. ओके, आणि त्यावेळी फक्त वाय बार तेवढा काढायला पाहिजे. वाय बार काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, a1 y1 a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2 या व्हॅल्यूज आपल्याला लागतील. ओके, ते कसं काढायचं एक्झाम्पलला आपण ते बघूया. ओके, हे समजलं. म्हणजे लाईन ऑफ सिमेट्री व्हर्टिकल असेल तर एक्स बार काढायचं नाही, फक्त वाय बार काढायचं आहे. आता लाईन ऑफ सिमेट्री जर हॉरिझॉन्टल वरती असेल, इफ देर इज हॉरिझॉन्टल लाईन ऑफ सिमेट्री असेल, ओके, म्हणजे ते जे 2, 3
प्लेन फिगरचे सेंट्रॉइड आहेत, सेंटर पार्ट आहेत, ओके, G1 G2 G3 आपण ज्याला नेमिंग केलेलं आहे, ओके, ते जर हॉरिझॉन्टल लाईन एकाच हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती असतील, ओके, एकाच हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असतील, ओके, तर त्याला काय म्हणतात, नथिंग बट हॉरिझॉन्टल लाईन ऑफ सिमेट्री. आणि अशा वेळी आपल्याला y व्हॅल्यू ही काढायला लागत नाही, y व्हॅल्यू डायरेक्टली मिळते. ओके, आणि त्यावेळी फक्त x बार सॉरी y बार काढायला लागत नाही, त्यावेळी फक्त x बार आपल्याला काय करायला लागतो, कॅल्क्युलेट करायला लागतो बाय युजिंग फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? हा x बारचा फॉर्म्युला युजिंग काय करायला लागतो, काढायला लागतो. आता व्हर्टिकल लाईन ऑफ सिमेट्री असेल तर त्याला लाईन ऑफ ती लाईन एक्सटेंड करायची आहे आणि त्याला वाय वाय हे नाव द्यायचं आहे. जर हॉरिझॉन्टल लाईन ऑफ सिमेट्री असेल तर त्याला एक्स एक्स हे नाव द्यायचं, जेणेकरून आपल्याला ते इंडिकेट होईल की ती लाईन ऑफ सिमेट्री आहे. नेक्स्ट स्टेप नंबर 5, कॅल्क्युलेट डिस्टन्सेस ऑफ सेंट्रॉइड ऑफ एरिया फ्रॉम वाय ऍक्सिस. आता आपल्याला एरिया A1 A2 A3 म्हणजे कळालं की आपण जे काय सुटेबल होल सेक्शन सुटेबल डिवाइड केलेला आहे, ट्रायंगल मध्ये असेल, रेक्टँगल मध्ये असेल, सर्कल मध्ये असेल, त्याचा तो काय असणार आहे, एरिया असणार आहे. ओके, पण x1 म्हणजे काय, x2 म्हणजे काय, x3 x4 म्हणजे काय नेमकं, तर ते म्हणजे काय असणार आहे हे महत्वाचं आहे बघा. प्रत्येक जो एरिया आहे, ओके, ट्रायंगल असेल, रेक्टँगल असेल, ओके, त्याचा जो सेंटर पार्ट आहे G1, सपोज एरिया 1 आहे तर त्याला आपण काय लावणार आहे, G1 देणार आहे. त्याचा सेंटर एरिया 1 चा सेंटर पार्ट G1, त्या सेंटर पार्टचं y ऍक्सिस पासून अंतर जे असणार आहे ते म्हणजे काय, नथिंग बट x1 असणार. ओके, म्हणजे कॅल्क्युलेट डिस्टन्सेस ऑफ सेंट्रॉइड ऑफ एरियाज, सेंट्रॉइड म्हणजे काय, मध्यभाग, ऑफ एरियाज त्या प्रत्येक एरियाचं फ्रॉम y ऍक्सिस, हे महत्वाचं. y ऍक्सिस पासून प्रत्येक प्लेन फिगरचं सेंट्रॉइड मध्यभाग आहे त्याचं अंतर जे काय असणार आहे ते म्हणजे काय, नथिंग बट x1. ओके, आता x2 म्हणजे काय, प्लेन फिगर 2 आपण जे नाव दिलेलं आहे 2 3, ओके, त्यामध्ये प्लेन फिगर 2 च्या सेंटर पासून y ऍक्सिस पर्यंतचं अंतर म्हणजे काय, x2. ओके, सेम त्याप्रमाणे x3 x4 ज्याप्रमाणे आपण ते होल सेक्शन डिवाइड केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ते अंतर मिळत जाते. ओके, ते अंतर काय असणार, टू y ऍक्सिस घ्यायचं. सेम त्याचप्रमाणे y1 y2 y3 घ्यायचं. म्हणजे प्रत्येक प्लेन फिगरचं काय असेल, एक्स ऍक्सिस पासूनच त्या सेंटर पर्यंतचं अंतर म्हणजे y1 y2 y3. ओके, सेंट्रॉइड ऑफ एरिया फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हणजे y1 y2 y3. ओके, त्याप्रमाणे x बार कॅल्क्युलेट करून घ्या. x बार म्हणजे काय असेल, आता होल कंपोजिट फिगरचं y ऍक्सिस पर्यंतचं अंतर, आणि y बार म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ऍक्सिस, होल फिगर सेंट्रॉइड फिगर जे आहे त्याचं एक्स ऍक्सिस पर्यंतचं अंतर. हे x बार आणि y बारचे काय असणार आहेत, फॉर्म्युलेज असणार आहेत, जेणेकरून आपल्याला काय करायचं, ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुट करून व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ओके, आता एक सिंपल प्रॉब्लेम घेऊया म्हणजे तुम्हाला ते समजेल. ओके, आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ एन अनइक्वल अँगल सेक्शन विथ डायमेन्शन्स 200 mm by 150 mm by 10 mm. लॉंगर लेग इज व्हर्टिकल. ह्यामध्ये एक प्रॉब्लेम असा दिलेला आहे किंवा असा एक प्रॉब्लेम आहे की यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, प्रॉब्लेम काय, फाइंड द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे काय, मध्यभाग. ओके, जो मध्य स्थिर भाग आहे तो आपल्याला काय करायचा, फाइंड आउट करायचा आहे. सेंट्रॉइड ऑफ ऑफ अनइक्वल अँगल सेक्शनचा, अनइक्वल जो अँगल सेक्शन आहे आपल्याला मॅक्झिमम डायग्राम देत नाहीत, आपल्याला काय करावं लागते, बाय युजिंग दिस डायमेन्शन डायग्राम ड्रॉ करावी लागते किंवा किंवा डायग्राम देतात तो, आणि त्याचा अनइक्वल अँगल सेक्शनचा सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे अनइक्वल अँगल सेक्शनचा एक्स बार, कॅपिटल एक्स बार आणि कॅपिटल वाय बार फाइंड आउट करायचा आहे विथ डायमेन्शन्स. त्यावेळी 200 mm चं 200 mm बाय 150 mm बाय 100 mm सॉरी 10 mm चे काय असणार आहे, अनइक्वल अँगल सेक्शन असणार आहे. अनइक्वल म्हणजे काय, त्याचे जे काय लेग्स आहेत किंवा त्याचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते समान नाही, वेगवेगळे आहेत, कारण की दिले आहेत 200 बाय 150 बाय 10 आहे. आणि त्यामध्ये लॉंगर लेग इज व्हर्टिकल. आता ह्यामध्ये लॉंगर कोणता आहे, 200, हा काय आहे, व्हर्टिकल आहे. लॉंगर लेग, लॉंगर म्हणजे जास्त लांबीचा, लेग जो आहे तो व्हर्टिकल आहे, म्हणजे हा 200 mm चा काय उभा आहे पार्ट आहे. हा काय असणार आहे, मग हा उभा असेल तर हा काय असेल, एल सेक्शन आहे, अँगल सेक्शन. ओके, सो तो असं काय असेल, आडवा पार्ट असेल, आणि हा काय असेल, त्याची अँगल सेक्शन तो काय असेल, थिकनेस असेल, या प्रकारे. ओके, सो दिलेल्या ह्याच्याप्रमाणे काय करा, ड्रॉ दी फिगर ड्रॉ करा. तर त्या मी काय केली, ड्रॉ केले. त्यामध्ये जो एल सेक्शन पहिला काय करा, मी ड्रॉ केला. ओके, त्यामध्ये उभा पार्ट 200 mm, पूर्ण सगळा जो पार्ट आहे म्हणजे बॉटम पार्ट तो 150 mm. ओके, आणि त्याची जी काय थिकनेस आहे ती किती आहे, 10 mm. याप्रमाणे मी काय केला, एल सेक्शन क्रिएट केला. ओके,
आता हे झालं काय दिलेलं ह्याच्याप्रमाणे फिगर ड्रॉ केली. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा एक्स बार आणि ह्याचा एक्स बार, ह्या एल सेक्शनचा एक्स बार, कॅपिटल एक्स बार आणि ह्या एल सेक्शनचा कॅपिटल वाय बार हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर त्यासाठी मला काय करायचं, दिलेल्या स्टेप प्रमाणे मला तो जो एल सेक्शन आहे तो सुटेबल एरियामध्ये फाइंड आउट करायचा किंवा डिवाइड करायचा. ओके, इथं मी डॉटेड लाईन आता मारलेली आहे, इथं तुम्ही कन्सिडर करू नका की ते डॉटेड लाईन आहे, हे पहिला असंच आहे. ओके, तर मला काय करायला पाहिजे, काही सुटेबल रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, सर्कल असेल, ट्रायंगल असेल, अशा एरियामध्ये तो जो काही सेक्शन आहे जो दिलेला आहे तो मला डिवाइड करून घ्यायला. आता ही एल सेक्शन आहे, तर मला काय करायला पाहिजे की ह्याचं रेक्टँगल्स मध्ये कन्वर्जन करून घ्यायला पाहिजे. सो तुम्ही ही जी लाईन मी इथं मारलेली आहे ती तुम्ही लाईन इथं सुद्धा असं मारू शकता. सो अशा वेळी जो एरिया तयार होणार आहे एरिया 1 आणि इथं काय होईल, एरिया हा 2 तयार होईल. ओके, किंवा मी काय केलं, इथं लाईन मारलेली आहे, सो हा पूर्ण काय होईल, 200/10 हा पूर्ण एरिया तयार होईल. ओके, आणि हा 150/10 आहे, परंतु आपण इथं काय केलेलं आहे, हा 200/10 हा एरिया 1 साठी घेतलेला आहे. सो मला काय करायला पाहिजे, इथून हा एरिया 2 चा एरिया मला घ्यायला पाहिजे. सो ह्या 150 मधून हे 100 गेलं, राहिले किती, 140. सो 140/10 चा मला काय आला, एरिया नंबर 2 मिळाला. त्याप्रमाणे मी रेक्टँगल मध्ये काय केलं, होल सेक्शन जे काय केलं डिवाइड केलं आणि प्रत्येक जो 2 सेक्शन तयार झाले, बरोबर आहे, 200/10 आणि 140/10 असे 2 एरिया तयार झाले. त्याला नाव दिला एरिया 1 आणि एरिया 2 दिलं. ओके, आणि हा जो एरिया आहे किंवा हा पूर्ण अनइक्वल अँगल सेक्शन आहे तो मी काय केला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पुट केला. आणि प्रत्येक जो एरिया 1 आहे त्याचा सेंटर पार्ट करून तुला G1 नाव द्यायचं आहे, सेंटर ह्याचा पार्ट करून G2 नाव द्यायचं आहे. ओके, मी इथे केलेलं आहे, तुम्हाला समजेल आता. त्यामध्ये हा एरिया 1 आहे आणि हा एरिया 2 आहे. ओके, हा काय केलाय मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तुम्हाला दिसेल की वाय ऍक्सिस आहे. ओके, आणि हा काय एक्स ऍक्सिस आहे, त्यामुळे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय केल्या, सगळ्या व्हॅल्यूज मी काय केल्या त्या पुट केल्या. ओके, त्यानंतर एरिया 1 चे किती आहे, 200/10, एरिया 2 जो आहे तो 140/10, टोटल किती असणार, 150चा. ओके, याप्रमाणे एरिया 1 आणि एरिया 2 ची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. एरिया 1 चा जो सेंटर पॉइंट आहे त्याला आपण काय केलंय, G1 नाव दिलेलं आहे. ओके, एरिया 2 इथून हा हा जो पोझिशन आहे, आपण काय रेक्टँगलचा पोझिशन आपण काय करतोय, इंटरसेक्शन डायगोनलचं करतोय, तो म्हणजे आपल्याला जो काय सेंट्रॉइड पॉइंट आहे तो त्यामध्ये मिळेल, तो म्हणजे काय असेल, नथिंग बट G2. हा एरिया 2 चा काय असणार आहे, सेंटर पार्ट असणार आहे. G1 अँड G2 मिळाले. ओके, आता आपल्याला एरिया 1 चा जो काय G1 आहे, ओके, सेंटर पार्ट आहे, त्याचं वाय ऍक्सिस पर्यंत जे काय अंतर आहे ते म्हणजे काय, आपण x1 ते इथे मी लिहिणार आहे. ओके, जेणेकरून आपल्याला ते फिगर काय होईल, कन्सेप्ट क्लिअर. एकदा फिगर तुम्हाला कळाली की तुम्हाला ह्याप्रमाणे व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल. ओके, त्या एरिया 1 च्या जो काही सेंटर पार्ट आहे त्याचं वाय ऍक्सिस पर्यंत, ओके, ते जे काय अंतर आहे ते म्हणजे काय, x1. आता हे किती आहे, 10 mm आहे. ओके, म्हणजे आपल्याला माहित आहे की हा जो काही अंतर असणार आहे तो किती असणार आहे, 10/2, कारण की हा ह्याचा काय होईल, हाफ होईल. सो x1 आपल्याला मिळेल 5. ओके, अशा प्रकारे. आता हे झालं x1. सेम हा जो एरिया नंबर 2 आहे G2, एरिया नंबर 2 चा जो सेंटर पॉइंट आहे G2, ओके, हा इथं आहे. ह्या G2 च वाय ऍक्सिस पासूनच जे काय अंतर आहे ते म्हणजे काय, x2. तर ते कसं फाइंड आउट करायचं, इथून मला हे अंतर मला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मला माहित आहे की ह्या पॉइंट पासून हे अंतर 140 आहे, बरोबर आहे, आणि ह्या पॉइंट पासून हे अंतर किती आहे, 10 mm आहे, बरोबर आहे. हे 10 आहे म्हणजे इथं 10 आहे. सो मला काय करायला पाहिजे, 10 इथून इथं आलो मी, इथून मोजत जायचं ह्या कडेपर्यंत. इथून हे किती आहे, 10 mm. ओके, आणि इथून ही किती आहे, 140 सॉरी. सो 10 प्लस 140/2 म्हणजे ह्या पूर्ण 140 चा मी सेंटरला आलो, बरोबर आहे. 10 प्लस 140/2 म्हणजे मला x2 मिळाला त्याप्रमाणे. ओके, म्हणजे x2 कळाला. आता हे झालं डिस्टन्सेस x1 आणि x2. आता मला काय करायचं आहे, त्या एरिया 1 चा जो काय सेंट्रॉइड आहे त्याचं मला एक्स ऍक्सिस पर्यंत पासूनचं अंतर, त्याला y1 आणि y2 म्हणतात, ते फाइंड आउट करायचं आहे. मला एरिया आणि x1 y1 x2 y2 फाइंड आउट केलं की माझा तो जो काय प्रॉब्लेम आहे तो ह्यामध्ये काय होतो, सॉल्व्ह होतो. तोच मी तुम्हाला ह्यामध्ये सांगत आहे. ओके, आता ह्या G1 पासून हा G1 जो एरिया किती असणार आहे, 200/10 चा एरिया आहे. ओके, त्याचा जो काय सेंटर पार्ट आहे G1 म्हणतो आपण त्याला, त्या पॉइंट पासून मला एक्स ऍक्सिस
ओके, एक्स ऍक्सिस मी इथे काय केलं ड्रॉ केलेलं आहे. तिथून ते काय जे काय व्हर्टिकल अंतर आहे ते म्हणजे काय y1. तर किती येईल मग आता इथून हे टोटल 200 आहे. त्याचाच काय असणार आहे तो सेंटर पार्ट आहे. सो 200 डिवाइड बाय 2 100 येईल y1. ओके, सेम त्याप्रमाणे हा जो एरिया पार्ट 2 आहे रेक्टेंगल नंबर 2 त्याचा जो काय सेंटर पार्ट आहे G2. ओके, त्याचं एक्स ऍक्सिस वर पासूनचं अंतर म्हणजे काय असेल y2 असेल. ओके, एवढं अंतर. तर आपल्याला माहिती आहे की हे टोटल किती आहे 10. ओके, तर ही किती असेल मग 10/2 5 असणार आहे. ओके, अशा प्रकारे x1 x2 y1 y2 काय करायचं आहे ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, फर्स्ट कॅल्क्युलेट द एरिया ऑफ रेक्टेंगल 1 अँड 2. आता इथं दोनच रेक्टेंगल क्रिएट झालेले आहेत. त्यामुळे काय करा रेक्टेंगल एरिया 1 आणि एरिया 2 रेक्टेंगल ऑफ एरिया 1 आणि रेक्टेंगल ऑफ एरिया 2 काय करा फाइंड आउट करून घ्या. सी A1 अँड स्मॉल a2. सो एरिया 1 इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टेंगल 1. एरिया 1 म्हणजे काय एरिया ऑफ रेक्टेंगल 1. तर ते किती येईल 200 डिवाइड बाय 10. 200 डिवाइड बाय 10 त्याचा काय आला 2000 mm² एरिया आला. बरोबर आहे, सगळ्या व्हॅल्यूज mm मध्ये. एरिया 2 कसं येईल बघा इथून आहे कारण की आपण हे डॉटेड लाईन जोडलेलं आहे त्यामुळे हे एवढंच मला एरिया फाइंड आउट करायचा आहे कारण की हा एरिया यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. सो 140 डिवाइड बाय 10. 140 डिवाइड बाय 10 सो 1400 mm² आला. ओके, आता मला एरिया टोटल एरिया माहित असायला पाहिजे. सो टोटल एरिया A इज इक्वल टू A1 प्लस A2 इज इक्वल टू 2000 प्लस 1400 3400 mm² मला काय आला टोटल एरिया मिळाला. ओके, आता ही एरिया मी फाइंड आउट केलो की दोन एरिया रेक्टेंगल असेल, दोन रेक्टेंगल्स आहेत त्याचे. त्यानंतर काय करायचं आहे लाईन ऑफ सिमेट्री आहे काय बघायचं आहे. लाईन ऑफ सिमेट्री म्हणजे काय हा जो G1 आहे एरिया 1 चा म्हणजे सेंटर पार्ट आणि हा एरिया 2 चा हा जो सेंटर पार्ट आहे G2 आपण म्हणतो त्याला. ओके, ते एकाच व्हर्टिकल लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन मध्ये एकाच व्हर्टिकल लाईन मध्ये किंवा एकाच हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आहेत काय. ओके, तर बघायचं आहे. तर हा G1 इथं आहे G2 इथं आहे. ओके, उभी लाईन मी ड्रॉ केली यातून तर ती एकाच पॉइंट मध्ये जाते. ओके, आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर ती एकाच पॉइंट मध्ये जाते. सो G1 आणि G2 हे एकाच लाईन ऑफ सिमेट्री मध्ये नाहीत. ओके, सो देर इज नो हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल लाईन ऑफ सिमेट्री. हेन्स इट इज नेसेसरी टू फाइंड आउट बोथ द कोऑर्डिनेट्स. ओके, म्हणजे काय आपल्याला करायला पाहिजे x1 आणि y1 G1 साठी, G2 साठी x2 आणि y2 हे दोन्ही कोऑर्डिनेट्स आपल्याला काय करायचे पाहिजेत फाइंड आउट करायला पाहिजे. ओके, आता स्टेप नंबर 5 कॅल्क्युलेट डिस्टन्सेस ऑफ सेंट्रॉइड ऑफ फिगर फ्रॉम y ऍक्सिस. ओके, आता प्रत्येक एरिया 1 चा जो सेंटर पार्ट आहे आणि एरिया 2 चा जो सेंटर पार्ट आहे त्याला आपण G1 आणि G2 म्हणले त्याचं y ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे x1 आणि x2 मला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. ओके, ते म्हणजे काय असेल x1 अँड x2. x1 म्हणजे काय डिस्टन्स ऑफ G1 सेंटर एरिया पार्ट 1 च G1 म्हणतो आपण त्याला फ्रॉम y ऍक्सिस. x1 नेहमी काय करणार आहे y ऍक्सिस पासून ड्रॉ करणार आहे. सो काय असेल ते 10 डिवाइड बाय 2 कारण की ह्याचा पार्टचं काय असणार आहे ते सेंटर पार्ट असणार आहे आणि 10 डिवाइड बाय 2 म्हणजे काय असेल ते 5 mm असणार. 5 mm असणार. ओके, त्यानंतर x2 म्हणजे काय डिस्टन्स ऑफ G2 फ्रॉम y ऍक्सिस. ओके, आता हा x2 फाइंड आउट करायचा मला. x2 म्हणजे काय या सेंटर ऑफ एरिया ऑफ सेंटर जो असणार आहे सेकंड. ओके, त्याचा y ऍक्सिस पर्यंतचा अंतर मग y ऍक्सिस पासून ते मेजर करत जायचं आहे. इथून किती आहे 10. ओके, त्यानंतर हे टोटल किती आहे 140. सो 140 डिवाइड बाय सेंटरला असणार आहे ते डिवाइड बाय 2. सो किती असणार आहे 70. 70 प्लस 10 80. ओके, तर त्या अशा प्रकारे काय करायचं आहे 10 प्लस 140 डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू 80 mm. x1 आणि x2 मिळालं ते काय असणार आहेत त्या फिगर्सचं काय असणार आहे y ऍक्सिस पर्यंतचं अंतर असणार आहे. आता हे y ऍक्सिस पर्यंतचं अंतर आणि x1 आणि x2 काढलं आपण. सेम त्याप्रमाणे हे जे काही दोन एरियाज आहेत ओके त्याचे जे काही सेंटर आहेत त्याचं x ऍक्सिस पासून किती अंतर आहे ते म्हणजे y1 आणि y2 मला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. सो फाइंड आउट कॅल्क्युलेट डिस्टन्सेस ऑफ सेंट्रॉइड ऑफ फिगर फ्रॉम x ऍक्सिस त्याला आपण y1 आणि y2 म्हणतोय. पहिला काय करायला पाहिजे एरिया 1 चं फाइंड आउट करा. एरिया 1 टोटल किती आहे 200. सो y ऍक्सिस पर्यंत इथून हे अंतर किती असणार आहे 200 डिवाइड बाय 2 दॅट इज 100. 200 डिवाइड बाय 2 दॅट इज 100. सेम डिस्टन्स y2 म्हणजे काय डिस्टन्स ऑफ G2 फ्रॉम y ऍक्सिस म्हणजे हा जो काही एरिया 2 आहे त्याचं काय असणार आहे सेंटर पार्टचं x ऍक्सिस पर्यंत अंतर म्हणजे काय असणार आहे y2 असणार आहे. सो 10 डिवाइड बाय 2 10 डिवाइड बाय 2 दॅट इज 5 mm. या प्रकारे x1 x2 आणि y1 y2 काय करायचं आहे ड्रॉ करायचं. ओके,
आता x1 x2 मिळालं, y1 y2 मिळालं आपला. ओके, एरिया पण मिळाला. सो आपण काय करायचं, x बार आणि y बार बी दी कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. हे काय आहेत, सेंट्रॉइड ह्या प्लेन जो फिगर आहे किंवा हा जो एल सेक्शन आहे आणि इक्वल अँगल सेक्शन आहे, ते जे सेंट्रॉइड आहेत किंवा ते जे कोऑर्डिनेट्स आहेत हे आपल्याला काय करायचं, पहिला लेट केलेलं आहे, आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके, आणि त्याप्रमाणे कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आता कॅपिटल एक्स म्हणजे काय, कॅपिटल एक्स म्हणजे काय असणार आहे, सपोज हा कॅपिटल एक्स इथं कुठेतरी आहे. ओके, म्हणजे काय, ह्या होल अनइक्वल अँगल सेक्शनचा ओके जो मध्यभाग असेल आणि त्या मध्यभागाचं वाय ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे कॅपिटल एक्स वन, सॉरी कॅपिटल एक्स. ओके, सेम त्याप्रमाणे या अनइक्वल अँगल सेक्शनच्या मध्यभागाचं एक एक्स ऍक्सिस पर्यंतचं अंतर म्हणजे काय, कॅपिटल वाय बार. त्याप्रमाणे काय करा, पहिला एक्स बार फाइंड आउट करा. कॅल्क्युलेट एक्स बार, कॅपिटल एक्स बार म्हणजे काय, दॅट इज डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ ए कंपोजिट फिगर. ती जी अनइक्वल अँगल सेक्शन जो कंपोजिट फिगर आहे, जो दोन रेक्टँगल पासून तयार झालेला आहे, म्हणजे तो कंपोजिट फिगर, त्याचं वाय ऍक्सिस पासूनचं अंतर ते म्हणजे काय, एक्स बार. तर त्यासाठी काय, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, एक्स बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 डिवाइड बाय a1 प्लस a2 किंवा a1 x1 प्लस a2 x2 डिवाइड बाय टोटल ए, कॅपिटल ए. ओके, त्याप्रमाणे एरिया वन, एरिया ऑफ रेक्टँगल 1 आणि एरिया ऑफ रेक्टँगल 2 आपल्याला माहित आहे. ओके, त्यानंतर त्या प्रत्येक एरियाच्या सेंट्रॉइडचं वाय ऍक्सिस पासूनचं अंतर x1 आणि x2 आपल्याला माहित आहे. ओके, तर त्या व्हॅल्यूज काय करा, ह्यामध्ये पुट करा. आता एरिया 1 किती आहे बघा, एरिया 1 आहे 2000. सो एरिया 1 किती आला, 2000 इंटू इंटू हे ब्रॅकेट मध्ये सगळं पुट करा, इंटू x1 किती आहे बघा, 5 आहे काय बघा, x1 किती आहे डिस्टन्स 5, x1 काय केलं 5. ओके, देन पुन्हा प्लस इन ब्रॅकेट एरिया 2, एरिया 2 किती आहे 1400, एरिया 2 किती आहे 1400 इंटू x2 किती आहे बघा, x2 80 mm. सो 80 mm. सो ह्याप्रमाणे 80 mm पुट केले आणि एरिया 1 डिवाइड बाय एरिया 1 प्लस एरिया 2 दॅट इज टोटल एरिया 3400 मी काय केले, डायरेक्टली ऍड केले. 2000 इंटू 5 हे सगळे जे काही कॅल्क्युलेशन कॅल्सीमध्ये आहे ती एकत्र पुट न करता वेगळ्या पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून आन्सर तुमचं चुकणार नाही. 2000 इंटू 5 किती होईल, ओके 1000 प्लस 1400 इंटू 80 दॅट इज 112000. ओके, ह्याचा वेगळा आन्सर लिहायचा, डिवाइड बाय 400, 10000 प्लस 11200 याचं ऍडिशन करा, तुम्हाला मिळेल 122000 डिवाइड बाय 3400. ओके, हे डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल एक्स बार इज इक्वल टू 35.88 mm. म्हणजे त्या पूर्ण कंपोजिट फिगरचा जो सेंट्रॉइड आहे त्याचं वाय ऍक्सिस पर्यंतचं अंतर एक्स बार आपण म्हणतो ते किती आहे, 35.88 mm आहे. ओके, सेम त्याप्रमाणे काय करा, एक्स बार काढला, आता वाय बार फाइंड आउट करा. कॅल्क्युलेट वाय बार, वाय बार म्हणजे काय असं, नथिंग बट डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट फिगर फ्रॉम एक्स ऍक्सिस, फ्रॉम एक्स ऍक्सिस. सो वाय बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय टोटल एरिया किंवा a1 प्लस a2. ह्याप्रमाणे एरिया 1 माहिती आहे 2000, आता y1 किती आहे बघा, y1 दिलेला आहे 100. सो 100 इथं पुट करा, y1 इज इक्वल टू 100 प्लस इन ब्रॅकेट a2 माहिती आहे 1400 इंटू y2 किती आहे, y2 किती आहे 5, y2 इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू आम्ही पुट केली, डिवाइड बाय टोटल एरिया किती आहे 3400. सो 2000 इंटू 100 किती आलं बघा, 20000 प्लस 1400 इंटू 5 7000. ओके, ह्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन डिवाइड बाय 3400. आता ही व्हॅल्यू ऍडिशन करा, तुम्हाला ह्याचं ऍडिशन मिळेल 20700 डिवाइड बाय 3400. ह्याचं डिवाइड केल्यानंतर आपल्याला वाय बार मिळेल 60.88 mm. ओके, त्याप्रमाणे एक्स बार आणि वाय बार आपल्याला मिळालंय, वाय बार किती आहे 60.88, एक्स बार किती आहे 35.88. स्टार्टिंगला आपण लेट एक्स बार आणि वाय बार बी दी कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड जी. ओके, पूर्ण अनइक्वल अँगल सेक्शन जो सेंट्रॉइड जी असणार आहे त्याचे दोन कोऑर्डिनेट एक्स बार आणि वाय बार आहेत. आता एक्स बार मिळाला, ती काय करा, त्या व्हॅल्यूज ह्या इथं पुट करा, तर खाली लिहा. ओके, सो जी म्हणजे काय, तो जे सेंट्रॉइड पॉईंट आहे त्याचे जे दोन कोऑर्डिनेट्स आहेत एक्स बार आणि वाय बार ते किती आहेत, जी 35.88 एक्स बार आणि वाय बार किती आहे 60.88. ओके, त्याप्रमाणे हे जे दोन व्हॅल्यूज आहेत ते पुन्हा फिगर ड्रॉ करायचे, रिड्रॉ स्केच अँड शो. जी जे काही आहेत 35.88 आणि 60.88 एक्स बार आणि वाय बार ते पुन्हा काय करायचे, ह्या प्लेन फिगर मध्ये दाखवायचे. ओके, म्हणजे पुन्हा हा एक्स पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय करा, ही अनइक्वल अँगल सेक्शन दाखवा,
प्लेन फिगर 1 दाखवा, रेक्टँगल ऑफ एरिया 1, रेक्टँगल ऑफ एरिया 2 हे दाखवा. ओके. त्यानंतर ना एक्स बार किती आहे बघा. एक्स बार म्हणजे काय, हा अनइक्वल अँगल सेक्शनचा वाय ऍक्सिस पासूनचं अंतर 35.88. सो बाय युजिंग स्केल और अप्रॉक्सिमेट स्केल, आता ही किती आहे 10. सो 10च्या पुढेच काय असेल, इथे कुठेतरी हा पॉईंट असेल. ओके. तो काय असणार आहे, एक्स बार 35.88. ओके. वाय बार म्हणजे काय, त्या पूर्ण अनइक्वल अँगल सेक्शनचा एक्स ऍक्सिस पासूनचं अंतर किती आहे 60.88, म्हणजे 35 इथून 35.88 आणि एक्स ऍक्सिस पासून वरती 60.88 अशा ठिकाणी जो सेंटर पार्ट येईल, मध्यबिंदू येईल, तो म्हणजे काय असेल, हा जीचा असेल. ओके. सो एक्स बार आणि वाय बार म्हणजे काय करेल की हा अनइक्वल अँगल सेक्शन आहे, त्याचा काय हा झाला मध्यबिंदू झाला, त्याला आपण काय म्हणतोय नथिंग बट सेंट्रॉइड. म्हणजे आपल्याला अनइक्वल अँगल सेक्शनचा ह्यामध्ये काय मिळाला, मध्यबिंदू कुठे आहे, वाय ऍक्सिस पासून किती अंतरावरती आणि एक्स ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे, ते म्हणजे कॅपिटल एक्स बार आणि कॅपिटल वाय बार, ह्याप्रमाणे आपण काय केलं, फाइंड आउट केलं. ओके. तर अशा प्रकारे काय करायचं, एक्झाम्पल्स जे काय आहेत ते काय करायचे, वन बाय वन ते सॉल्व्ह करत जायचे. ओके. त्याच्या पुढचा जो नेक्स्ट प्रॉब्लेम्स आहेत ते काय करूया आपण वन बाय वन पुढच्या लेक्चरला बघूया. ओके.